इथं बघा माझा ना सगळा स्वयंपाक झालेला होता. मग मिस्टर आले, मिस्टर बोलले जरा भजी तर बनव का म्हटलं. भजी बनव म्हटलं. मग म्हटलं चला म्हटलं बनवते म्हटलं, तुमच्यासोबत पण शेअर करावं म्हटलं. तर बघा सम्राटचं बेसन घेतलं मी आणि सम्राटचं बेसन घेतलं. कांदा भजी केलेत तर कांदा तर भरपूर पाहिजे. 2-3 कांदे कापून घेतले आणि सम्राटचं बेसन घेतलं. त्याच्यात बघा हळद, मीठ आणि धना पावडर टाकले आणि थोडंसं आवडीनुसार लाल तिखट टाकायचं. मिरची नको म्हटलं टाकू, काय लाल तिखट थोडंसं टाक म्हणून टाकलं. आणि चिमूटभर सोडा टाकायचा आणि थोडंसं तेल सोडायचं, त्याच्यात टाकायचं. एक चमचा 2 चमचेवर तेल टाकायचं आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं. बघा असं चांगलं एकजीव करून घ्यायचं. थोडं थोडं पाणी टाकून पीठ मिक्स करून घ्यायचं. जास्त पाणी नाही टाकायचं त्याच्यात, थोडं थोडंसंच पाणी टाकायचं. मिक्स घट्ट सरस मळायचं आणि 5 मिनटं ठेवायचं. जरा 5 मिनटं ठेवून नंतर मग करायचं. तेल चांगलं गरम करायला तेल जरा भरपूर टाकून घ्यायचं, म्हणजे कसं भजी चांगलं तळतात म्हणून. आणि तेल गरम करून घ्यायचं आणि मग भजी सोडायचं. मग छोटे छोटे भजी सोडायचं, जास्त मोठे नाही करायचं. एकदम मस्त हॉटेलसारखं होतात भजी, खूप छान होतात. असं बाहेर भेटतात ना गाड्यावर वगैरे, तसं खूप छान होतात भजी. मस्त असं भजी झालं होतं बघा. जसं मी तळलं ना तसं इकडं संपवायला लागलेली, जेवायला बसलेलीच. अर्धी जेवायला मुलं वगैरे जेवायला बसलेली मुलं. जसं मी इकडं बनवत होती तसं इकडं संपवायला लागलेली. हे बघा ही तुम्हाला दाखवत होती मी, जसं बनवतात ना तसे संपवायला लागले. खूप छान झालं ते भजी.